नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये. तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी. हे बघा, हिरवीगार मस्त मेथीची भाजी आहे. तर आता मेथीची भाजी आधी तोडून घेते. याच्यासाठी मला लागणार आहे मी अंडा मेथीची भाजी. तर आधी मेथी तोडून घेते. मेथीचे देठे तोडणार, फक्त पानं कोवळे पानं तोडायचे आहेत. भाजी आणि एकदम मोकळी पण होते आणि कडवट पण नाही लागत मेथीच्या. असे फक्त पानं तोडायचे. तसंच पाण्यात टाकून ठेवते, म्हणजे मेथीला जी माती वगैरे चिकटलेली असेल ना ती निघून जाते. तोडून झालेली आहे. आता धुवायला ठेवलेली आहे, कारण मेथीला माती होती. तर पाण्यात भिजली तर ते माती निघून जाईल. आणि याच्यासाठी आता घेतले आहेत कांदे. हे बघा, 6 ते 7 कांदे घेतले आहेत. हिरवी मिरची आहे जवळपास अर्धा पाव आणि 4 लाल टमाटर. टमाटर, हिरवी मिरची धुवायला ठेवते आणि कांदे चिरून घेते. उभे चिरायचे आहेत, पातळ का. हे अंडा मेथीमध्ये छान दिसून पडणार ते. असे पातळ चिरायचे आहे. बघा, आता कांदे, हिरवी मिरची आणि टमाटर काटून झालेले आहेत. तर आता भाजी बनवून घेऊ. आधी मेथी चांगली 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. हे बघा, माती पूर्ण निघाली. पाणी किती काढायचं घेतलं, माती लागलेली होती ती निघालेली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. त्याच्यामुळे थोडीफार माती याला चिकटलेली होती. अंडे याच्यामध्ये टाकायसाठी आणि मेथी आहे जवळपास अर्धा किलो. आता बनवत आहे मी अंडा मेथी. मेथी चांगली 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाण्यातच टाकून घेतले. त्याला आपल्याला कांदे, जवळपास 1 पाव कांदे, हे आहे अर्धा पाव मिरची, 4 छोट्या आकाराचे टमाटर होते, 4 अंडे घेतले आहेत, मीठ लागेल, हळद आणि हिरवा सांबार. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. सर्वात आधी कांदे टाकते. छान मस्त टेस्टी भाजी बनते ही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ती बाकी केलेली आहे ते पण बघा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगितलं की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते. म्हणजे आणखी याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ बनवता येते. व्हिडिओ बनवताना काही वाटत नसेल कमी असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसे बनवायचे. कमेंट्समध्ये सांगितलं तर नक्की समजेल आम्हाला की आजची व्हिडिओमध्ये काय दाखवता येईल आणि कशा प्रकारे बनवता येईल ते. मी कांदे चांगले शिजू द्यायचे आहेत. तुला तोपर्यंत सांबार करून एकदम छान मस्त गावरानी सांबार आहे. कोरडा देठासहितच टाकणार आहे मी. एवढा सांबार घेतो. याच्यामध्ये मसाले वगैरे टाकायची काही गरज नाही, कारण आपण मेथी अंडा बनवत आहोत. जर मसाल्याचा वापर केला तर मेथीचा कडवटपणा येतो. त्याच्यामुळे
मसाले वगैरे काही नाही वापरणार आहे. एकदम साधेपणाने भाजी बनवणार आहे, मसाल्याचा वापर न करता. कांद्याचा रंग बदललेला आहे हलका. आणखी याला थोडंसं शिजवतो गुलाबी होईपर्यंत. याच्यामध्ये मिरची टाकते. बघा कांदा छान व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये टाकते मेथी. मेथीला चिरायची नाही आहे, कारण मी पाण्यापाण्यात तोडून घेतली. माझी आजी अशी म्हणायची की मेथीला जर पावसाने चिरलं तर मेथी पडून असते, म्हणून मेथीला काही चिरत नाही. ते पाण्यापाण्याच तोडून घेते मी. याच्यावर देठांचा वापर नाही करत. आणि मेथी चिरून धुतली तर त्याच्यामधले सर्व जीवनसत्व पण निघून जातात. तो एक नुकसान असतो. म्हणून होऊ शकते की आधीचे जे आहेत त्या लोकांनी हे प्रथा पाडली असेल की मेथी चिरायची नाही, कारण मेथी चिरलं तर त्याच्यातलं आणि धुतलं आपण चिरून तर त्याच्यातले सगळे विटॅमिन्स वगैरे निघून जातात. हा एक त्यामागचं कारण असू शकतो. आता मेथीला याच्यामध्ये शिजू देते. टमाटर टाकते, म्हणजे जो मेथीचा काळवटपणा आहे तो पण निघून जाते याच्याने. म्हणून मेथीमध्ये टमाटर थोडे जास्तच टाकावे लागतात. अंडा आताच नाही घालणार आहे, आधी मेथी शिजू देते. मेथीला पाणी सुटते, मेथी शिजली की मग हळद टाकते 1 चमचा. झाकण नाही ठेवायचं आहे, झाकण न ठेवताच मेथी शिजवून घ्यायची. असं बघितलं तर पाणी पण आता कमी होत आलेलं आहे. मेथीचा कलर बदलला म्हणजे मेथी शिजत आलेलीच आहे. थोडंसं आणखी शिजवून घेते आणि मग याच्यामध्ये टाकणार अंडा. हे बघा आता मेथी अजून शिजलेली आहे. आता याच्यामध्ये टाकते अंडे. 4 अंडे आणलेले होते. हा गेला पहिला अंडा, हा आला दुसरा, हा झाला तिसरा आणि हा सर्वात शेवटचा. बघा वाटत असेल तुम्हाला की कडू लागते, पण भाजी कडवट नाही होत. छान भाजी बनते ही. नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला पाहिजे. सारखं तीच ती भाजी खाऊन कंटाळा येतो. आपण मेथीचे पराठे बनवतो, सुकी मेथीची भाजी, मेथीच्या आळवण, अंडा पण मेथी. एकदा असं बनवून बघा. एकदा तुम्ही खाल्लं ना तर नेहमी नेहमी बनवून खा. सांबार धुवायला ठेवलेलं होतं. खूप मस्त सुगंध येत आहे छान.
अंडा आणि मेथी. याच्यामध्ये टाकते हिरवा सांबार. मस्त कलर दिसत आहे. लाल लाल टमाटर, हिरवी हिरवी मेथी, हिरवा सांबार आणि व्हाईट येलो अंडा. हे बनली आपली अंडा मेथीची भाजी.